वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। तर खूप जण फेसबुकला आणि इंस्टाग्रामला म्हणत होते की तुझी रूम टूर दे, रूम टूर पाहिजे, रूम कशी आहे दाखव। तर फायनली मी तो व्लॉग आज शूट करतेय, कारण आज मी रूम खूप मस्त क्लीन वगैरे केली आहे, म्हणून फायनली आज तो शूट करतेय मी व्हिडिओ। चला व्लॉगमध्ये बघा पुढे की रूम माझी कशी आहे आणि नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला रूम। माझा फेस इग्नोर करा, कारण मला ताप आलेली आहे, तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे असं वाटत आहे आणि खूप जास्त गरमीमुळे खूप जास्त त्रास होतोय। तर जस्ट इग्नोर इट अँड लेट्स फोकस ऑन जो व्हिडिओ आहे त्याच्यावर फोकस करा, होम टूरवर, रूम टूरवर। सो लेट्स तर होम टूरमध्ये स्वागत आहे तुमचं। माझी रूम टूर देणार आहे तुम्हाला आज। तर इथून मी जिथं थांबले ते दार आहे इथं, जिथून मी एंट्री करते रूममध्ये। त्यानंतर इकडे आल्याबरोबर महाराजांची फ्रेम, नंतर असंच लेफ्ट साईडला इथं आहे टेबल, जो की माझ्या काही कामाचा नाही आहे, तो जस्ट आहे म्हणून ठेवलेला आहे, आणि त्यासोबत चेअर। इकडे माझी बॅग अडकवलेली, नंतर ह्या 2 फोटो फ्रेम्स, आणि इकडे थोडंसं सामान जे काही मला रेग्युलर लागतं तेवढं। नंतर हा माझा फेवरेट पार्ट, माझा मोठा असा मिरर, जो की मला खूप जास्त आवडतो, माझा ड्रीम मिरर आहे हा। पण लवकरच मला विकावा लागेल, कारण जर मला शिफ्टिंग करावं लागली दुसरीकडे कुठे तर घेऊन जाणं पॉसिबल नाही, खूप जड आहे तो। आणि ही माझी ट्रॉली म्हणू शकता तुम्ही, ह्याला काय नाव देऊ शकता ते द्या। ह्याच्यामध्ये जे काही माझी ज्वेलरी वगैरे थोडीफार आहे, ती सर्व ज्वेलरी ह्या ड्रॉवरमध्ये सर्व ज्वेलरी भरून ठेवलेली आहे। आणि इकडे जे काय इकडे ह्या बॉक्समध्ये जे काही रेग्युलरचं सामान आहे ते सर्व सामान याच्यामध्ये। आणि इकडे आहे बेड, माझा टेडी बिअर जो की मेलेला आहे, आणि हे बेडशीट फाटलेलं आहे थोडंसं, घरी जायचं आहे मला म्हणून मी ते तसंच वापरते, घरी गेल्यानंतर दुसरं आणणार आहे। इकडे आहे हा ड्रेसिंग टेबल, जो की आमच्या शेजाऱ्यांचा आहे, त्यांच्या रूममध्ये गणपतीच्या टायमिंगला जागा नव्हती म्हणून ते इथं ठेवलेलं आहे। आणि बेड पण त्यांचाच आहे, दुसऱ्या शेजाऱ्यांचा आहे। सो माझं भागलं काम। नंतर इथून जेव्हा मी जाईल रूम सोडून त्या टाईमला मग देईल। इकडं खुशीचं फूड, आणि इथं जे आहे ते बाकीचं जे एक्स्ट्राचं सामान आहे, मंथली आणलेलं एक्स्ट्राचं सामान, खुशीचं फूड, खुशीचं बाकीचं ग्रूमिंगचं वगैरे सर्व इकडे ठेवलेलं आहे। त्यानंतर असंच इकडे आल्यानंतर इकडे आहे किचनमध्ये इथं बॉटल पाण्याची ठेवलेली आहे, तिकडे डस्टबिन पण आहे, नंतर तिकडे बाहेर गॅलरी, आणि हे किचन वट्टा। आणि इकडे आहे हा किचन वट्टा, जो की तुम्ही म्हणता की क्लीन नाही, पण ते जे भिंतीवर वगैरे आहे ते अगोदरचंच आहे। मी त्याला खूप जास्त ट्राय केलं क्लीन करण्याचं, पण ते काही क्लीन झालेलं नाही। आणि त्यानंतर इकडे थोडंसं सामान, खाली बाकीचं जे काही सामान आहे ते खाली बाकीचं सामान आहे जे काही आहे ते। आणि इकडे माझी पर्स ऑफिसची, इकडे स्वामीजी, त्यानंतर इकडे आहे बेसिन आणि बाथरूम नाही दाखवायची। आणि तो झाडू जो आहे तो वर ठेवलेला आहे, कारण खुशी त्याचे काड्या जो आहे ते खाऊन टाकते, त्यामुळे तिथं ठेवलेला आहे, कारण दुसरं ऑप्शन नाही दुसरीकडे कुठे ठेवायला, गॅलरीत पण नाही ठेवू शकत, खराब होईल। आणि त्याच्या खालीच आहे खुशीचं लिटर। सो आणि इकडे रूम, आणि खुशीची जागा आहे। ही चेअर स्पेशल आमच्या खुशी मॅडमसाठी आहे। खुशी मॅडम इथं फोटो काढू द्यायचा नाही, तुला व्हिडिओ घेऊ द्यायचा नाही ना। तर ही आहे अशी रूम टूर। काय झालं बच्चाचं आता कच्चा जेवण झाले फुल, त्याच्यामुळे बच्चाला आता सो कशी वाटली तुम्हाला रूम टूर नक्की सांगा। आणखीन मला खूप ह्याच्यामध्ये डेकोरेशन वगैरे करायचं होतं, बट मी माझ्या शिफ्टिंगचं चालू आहे विचार, त्याच्यामुळे मी काही करत नाही आहे। नाहीतर मला खूप ॲस्थेटिक रूम आवडते, खूप छान क्रिएटिव्हिटी करायला पण आवडते, बट ऑफिसमध्ये टाईम भेटत नाही। आणि आणखी इन्व्हेस्टमेंट कशाला करू, सो त्याच्यामुळे मी थांबवलं आहे। बट मी त्यानंतर दुसरीकडे जिकडे कुठे शिफ्ट होईल तिथे गेल्यानंतर नक्कीच मस्त माझ्या ड्रीम रूमसारखी रूम सजवणार आहे पूर्ण। सो रूम कशी वाटली नक्की सांगा, अँड भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय बाय, टेक केअर, हसत राहा, काळजी घेत राहा, अँड येस बाय बाय।